लाखो करोडो लोकांचा आराध्य दैवत, दख्खनचा राजा श्री ज्योतिबा अर्थात देव केदारनाथ, ज्याला जन्म नाही त्याने धारण केलेल्या जन्माची अर्थात अवताराची कथा, नाथ केदारांच्या अवताराची कथा। ज्यावेळी दक्षिण दिशा अंधकारमय झाली, दैत्यांचा प्रभाव वाढू लागला। भगवान शंकराच्या वरदानाने रक्तभोज रत्नासुराने वर मिळवला। रत्नासुर एक असा बलाढ्य आणि कठोर असुर की ज्याने जनतेलाच काय तर देवांनाही हैराण करून सोडलं, आणि त्यांनी भगवान शंकरांकडे असा वर मिळवला की ब्रह्मा विष्णू महेश्वर ज्या वेळेला एकत्र येऊन युद्धाला येतील तेव्हाच मृत्यू यावा, असा तो असुरांचा महाभयंकर वर। पण त्रिदेवांचा एकत्र अवतार म्हणजे निव्वळ अशक्य अशा समजुती दैत्यांनी लोकांवर अत्याचार करायला सुरुवात केली, आणि इकडे बद्रिकाश्रमात अर्थात केदार पर्वतावरती आदिशक्तीची नवीन लीला सुरू झाली। शतमुख रावणाचा अवतार असलेल्या रत्नासुराचा संहार करण्यासाठी देवीने शतमुख ब्रह्मा, शतमुख विष्णू, शतमुख शंकर यांना एकत्र अवतार घेण्याची विनंती केली। भरीला 12 सूर्यांचं तेज आणि 14 भुवन जाळू शकेल असा महाकालाचा क्रोधाग्नी अर्थात जमदग्नींच्या क्रोधाचा अर्धा अंश म्हणजेच रव धारण करून हा एकत्र अवतार व्हावा अशी इच्छा भगवतीने व्यक्त केली। पण या परब्रह्माला सुद्धा सगुण रूपात आणण्यासाठी कोणाच्या तरी प्रार्थनेची गरज असते, आणि ती प्रार्थना होती केदार आश्रमामध्ये एक कल्पपर्यंत शनी प्रदोष व्रताचं आचरण करणाऱ्या महर्षी पौगंड आणि त्यांची धर्मपत्नी माता बिब्लांबुजा। तर माता बिब्लांबुजा यांना केदारांचे दर्शन कसे झाले आणि ते स्वरूप त्यांच्या समोर पुत्र रूपात कसे प्रकट झाले, आणि तो दिवस कोणता होता, कसा झाला नातांत जन्म, आणि प्रकट दिन 16 कधी आणि कोणत्या तारखेला, तर हे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहू, तर बघायला विसरू नका।